श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी तुम्हाला माझ्या कॅन्सरच्या जर्नी बद्दल सांगते आहे. या कॅन्सरच्या प्रवासात सुरुवातीला मी मनातून खूप खचले होते, शरीर वेदनेत होते, मानसिक स्वास्थ्य कमकुवत झालेलं होतं. त्यावेळी मला माझी आई, जिला मी अक्का म्हणायची, तिला जाऊन 4 वर्ष झाली. तिची मला फार आठवण यायची. जेव्हा मी वेदनेत विव्हळायची, रडायची, मला झोप यायची, खूप त्रास व्हायचा. जेव्हा मी डोळे मिटायची, जेव्हा मी शांत बसायची, तेव्हा माझ्या कानात स्वामींचं नाव आणि अक्काचा आवाज. आणि ते मला सांगायचे की आम्ही आहोत तुझ्या बरोबर, तुला ही लढाई लढायची आहे, हिम्मत हारू नकोस. औषधोपचार, डॉक्टरांचं कसं, माझी हिम्मत, स्वामींचा आशीर्वाद, आईचा आवाज, या अवघड लढाईतून मला बाहेर काढ. अक्का जरी देवाघरी गेली आहे, अनंतात विलीन झाली, तरी तिचा आशीर्वाद, तिचा आवाज, तिने जगण्याची दिलेली मूल्य, ती कायम माझ्या सोबत आहे. आणि म्हणूनच मी आज इथे तुमच्या समोर बसली. आजचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, कृपया स्किप करू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी या आजारातून पूर्ण बरी झाली. जवळजवळ 1.5 वर्षाचा काळ गेला. या आजारातून मी अनेक नवीन माणसं भेटली, कळली, अनेक नवीन गोष्टी शिकले. माझ्याकडे अनुभव होता, मला काहीतरी सांगायचं होतं, मला व्यक्त व्हायचं होतं, मला नवीन काहीतरी करायचंय. पण हे ऐकायला माझ्याकडे कोणीच नव्हतं तेव्हा. माफ करा, तेव्हा नव्हतं कोणी. मग मला जाणवलं, सोशल मीडिया हा इतकं उत्तम माध्यम आहे. आपल्या अनुभवाला, आपल्या प्रवासाला जर कोणी रिलेट करू शकलं, आपलं म्हणणं जर कोणी ऐकलं आणि आपल्या बोलण्याने जर कोणी मोटिवेट झालं, तर आपण व्यक्त व्हायला काय हरकत आहे. आणि 5 महिन्यापूर्वी माय स्वीट जर्नी हे YouTube चॅनल मी ओपन केलं. आणि बघता बघता या 5 महिन्यात इन्स्टा, YouTube, फेसबुक, अनेक नवीन मित्रमैत्रिणी मला मिळाले. युट्यूबवर, इन्स्टावर, फेसबुकवर जे मित्रमैत्रिणी आहेत, जे मला लाईक्स करतात, कमेंट्स करतात, सबस्क्राईब करतात, ते माझ्यासाठी फक्त नंबर नाहीयेत. ती माझी फॅमिली आहे. आणि सांगायचा मुद्दा असा की मी जरी माझे अनुभव सांगत असले
जेव्हा तुम्ही मला एखादी पॉझिटिव्ह कमेंट्स देतात, काही लोक मला पर्सनल फोन करून पण सांगतात त्यांना माझा कोणाला आवाज आवडतो, कोणाला माझं व्यक्त होणं आवडतं, कोणाला माझे अनुभवाने इमोशनल व्हायला होतंय. तर मला हे बघून ऐकून खूप छान वाटतंय की आपल्या अनुभवाचा कोणाला तरी उपयोग होतोय आणि मी पण हील होतीये तुमच्या बरोबर. मी पण त्या प्रोसेस मध्येच आहे अजून. तर आज त्या सर्व फॉलोअर्स, सबस्क्रायबर्सचे अगदी मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ फक्त थँक्यू म्हणण्यासाठी आहे आणि तुम्ही जे मला लाईक्स कमेंट्स करतायत, तर हा सुद्धा मी स्वामींचा आशीर्वाद समजते. येणाऱ्या नवीन वर्षात सर्वांचे मनापासून स्वागत. माझ्या या माय स्वीट जर्नी या युट्यूब चॅनलला मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कृपया विनंती आहे की जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्यासारख्या कोणत्या तरी मैत्रिणीला अनुभवाचा उपयोग होईल. कॅन्सर हारला, श्रद्धा जिंकली. स्वामींचा आणि आईचा डोक्यावर हात आणि तुमची मोलाची साथ. धन्यवाद.